दिनांक 17 ऑगस्ट पासून ऐतिहासिक बौद्धगया मुक्ती आंदोलन दीक्षाभूमी नागपूर ते चैत्यभूमी मुंबई भव्य धम्मध्वज यात्रा पूज्य भंते वीणाचार्य यांच्या नेतृत्वात सुरू। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। नागपूर विहार बुद्धगया महाबोधी महाविहारासाठी आंदोलन करणारे पूज्य भंते वीणाचार्य यांचा जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रा 20 ऑगस्टला अकोला जिल्ह्यात आले होते। महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशील धम्मध्वज यात्रा दीक्षाभूमी नागपूर येथून 17 ऑगस्ट 2025 पासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बीटी ॲक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही पंचशील धम्मध्वज जनसंवाद यात्रा बोधगया महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भंते वीणाचार्य यांच्या प्रमुख नेतृत्वात व कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पाठिंब्याने तसेच प्रामुख्याने पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो ताडोबा, पूज्य भंते सारीपुत्र, पूज्य भंते महानाम अकोला व आदी भिक्खू संघाच्या उपस्थितीत ही पंचशील धम्मध्वज यात्रा निघाली आहे। दीक्षाभूमी ते चैत्यभूमी जात असताना दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 12 वाजता भीमनगर जुने शहरातील शिवली बुद्धविहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ धम्मध्वज यात्रा निघाली आहे। भीमनगर, जय हिंद चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक बस स्टँड ते अशोका वाटिका येथे महामानवांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी अकोला येथे जाहीर सभा घेण्यात आली। त्याआधी बुद्ध धम्मगीत गायनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विकास राजा व सुभाष कोठारे यांनी आयोजित केले होते। त्यानंतर उपस्थित भिक्षू संघाचे जनसंवाद धम्मदेसना झाले। अकोला जिल्ह्यातील शहरातील सर्व बुद्ध विहार तमाम उपासक उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यात सहभाग घेतला होता। अकोला जिल्ह्यातील उपासक उपासिका यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।